आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाविकास आघाडीनं या ठिकाणी जिंकल्यानंतर कुणाला जेलमध्ये टाकायचे हे ठरवलं होतं, मात्र मतदार सुज्ञ नसल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। भाजप नेते रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज, मूठ घट्ट राहिली पाहिजे, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडेंची प्रतिक्रिया। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत हवंय, उद्धव ठाकरेंचा सवाल। एक है तो सेफ हेचा नारा, पण बांगलादेश आणि मुंबईत सुद्धा मंदिरं सुरक्षित नाही। फडणवीसांचं हिंदुत्व आता काय करतंय, दादरच्या मंदिराला आलेल्या नोटिशीवरून उद्धव ठाकरेंचा सवाल। तर बाळग्यांनी हिंदुत्वावर बोलू नये, उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार, तर पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील आमदारांचा सत्कार। मसाजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटी कडून व्हावा, मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी, आमदार सुरेश धस यांची मागणी। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या।